आपल्या घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडू नये असं जर आपल्याला वाटत असेल, आपण जे अन्न खातोय त्या अन्नावरती चांगले संस्कार व्हावेत, जे अन्न आपण खातोय त्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं असं जर समजा वाटत असेल, तर या सगळ्यासाठी आपल्याच घरामधली जी अन्नपूर्णा माता आहे तिची उपासना करणं देखील आपल्यासाठी खूप छान फायदेशीर ठरू शकतं. सध्या नवरात्र चालू आहे, त्यामुळे त्या निमित्ताने पुन्हा एकदा मागे देखील एक व्हिडिओ बनवला होताच मी, की अन्नपूर्णा माता जी आहे तिची जर समजा आपण उपासना चांगली केली, आपल्या घरामध्ये मूर्ती असतेच त्याची, तर खूप छान फायदा होऊ शकतो. उपासना म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस घरामध्ये अन्न शिजवलं जातं, स्वयंपाक बनवला जातो सकाळी, त्यावेळेस जर समजा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही म्हणालात किंवा नुसतं ऐकलं तरी त्याचा खूप छान फायदा होऊ शकतो. सो घरामध्ये ज्यावेळेस स्वयंपाक बनवला जातो त्यावेळेस जर घरामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही ऐकलत आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम जर समजा तुम्ही ऐकलत, तर त्याचा अन्नावरती देखील छान संस्कार होईल. शिरीष कुलकर्णी,